माझ्याकडे 3 असे रेअर कॉइन्स आहेत, ते पण इंडियाचे कॉइन्स आहेत. ते तुम्हाला आहे ना मी आता दाखवतो. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. आज पूर्ण दिवस घरीच बसून आहे कारण बाहेर पाऊस चालू आहे. तर म्हटलं आज तुम्हाला आहे ना आज कॉइन्स कलेक्शन दाखवूया माझी, जे की मी 7वी पासून करतोय. आणि त्या कॉइन कलेक्शन मध्ये आहे ना मला पप्पानी पण खूप मदत केलेली आहे. मित्रांनो ही माझी कॉइन कलेक्शन आहे. तुम्हाला आहे ना मी सगळ्यात पहिले ना इंडियाच्या नोटा दाखवतो. ह्या इंडियाच्या नोट आहेत सगळ्या पहिल्या. तर बघा 1 रुपयाची नोट आहे ही. गंज लागला हिला, थोडीशी नाजूक आहे म्हणून हिला साईडलाच ठेवतो, दुसरी दाखवतो. हां बघ, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ह्याच्या बॅक साईडला आहे ना पोड बांधलेली आहे. परत 2 रुपयाची नोट. मागं बघा काय बांधलेलं आहे याच्या. परत ही एक दुसरी 2 रुपयाची नोट आहे. ही पण म्हणजे किती भारी बनवलेली आहे बघा ना, स्पेस मधलं आहे बॅक साईडला. 2 सेम आहेत. आणि ही पहिलीवाली 10 रुपयाची नोट. ह्याच्यावरती आहे ना ह्याच्यावरती पण बोर्ड बांधलेली आहे बघा. पहिल्याच्या ह्याच्यावरती आहे ना सत्यमेव जयतेचं चिन्ह होतं. ह्याच्यानंतर आहे ना आता कॉइन्स दाखवतो तुम्हाला इंडियाचे. हे बघा 20 पैसे 1986 चा कॉइन आहे. ॲल्युमिनियम कॉइन आहे, एकदम हलका कॉइन आहे. ह्याच्यानंतर 25 पैसे. ह्याच्या बॅक साईडला आहे ना हिप्पोपोटामस बांधलेला आहे, 1989 चा कॉइन. ह्याच्यानंतर येतो 50 पैसे. ह्याच्या मागं मॅप आहे, आपल्या इंडियाचा मॅप बांधलेला आहे, 2001 चा कॉइन आहे. 50 पैशामध्ये आहे ना अजून एक कॉइन आहे बघा. ह्याच्या बॅक साईडला इंदिरा गांधी आहे, दिसत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर येतो 1 रुपये हा वाला. संमेलन मधला कॉइन आहे हा, 1955 मधला कॉइन आहे. आणि त्याच्यानंतर आता न्यू वाला कॉइन आहे. हा छोटा कॉइन आहे म्हणून मी ह्याला आहे ना कलेक्शन मध्ये ठेवलेलं आहे. एकदम छोटा, बघा ना किती छोटा कॉइन आहे. ह्याच्यानंतर येतात दुसऱ्या देशाचे नोटा. आता ही नोट भूटान मधली आहे. किती 5 रुपये म्हणजे आपल्या इंडियामध्ये किती होतात ते सांगा मित्रांनो. त्याच्यानंतर येते सौदी अरेबियाचं ना 10 रुपीज आहे. सॉरी, श्रीलंका आहे मित्रांनो. श्रीलंका दिलेले आहे बघा, सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका. श्रीलंकाचे 10 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट मलेशियाचा 1 रुपये, RM1 गॅबिनॉर. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो, हा पण भूटान मधले 5 रुपये आहेत बघा. फ्यू काय लिहिले. आणि लास्टला सौदी अरेबिया, हा साऊदीचा आहे बघा, 1 रियाल. नोटा तर तुम्ही आत्ता बघितल्या. आता आहे ना तुम्हाला मी कॉइन्स दाखवतो. आता ना मित्रांनो तुम्हाला आहे ना कॉइनचे कलेक्शन दाखवतो. इंडियन कॉइन्स तर तुम्ही बघितलेत. आता आहे ना बाहेरच्या देशातले कॉइन्स दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिले ना एलिझाबेथ, हे बघा 2 पेनी. त्याच्यानंतर हे किती आहे, 5 आहेत, 5. त्याच्यानंतर येतात 10,
याच्यावरती लिहिलेले बघा, ऑस्ट्रेलिया 2008चा कॉइन या एलिझाबेथ. इथं 2 का दिलंय मला माहित नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला. त्याच्यानंतर हा एक आहे, हा किती आहे मला माहित नाही, किती असा ना मित्रांनो, एनी गेसेस? तसाच एक कॉइन आहे बघा, हा सेम कॉइन आहे, फक्त आहे ना ह्याच्या बॅक साईडला आहे ना 1 दिलेलं आहे आणि ह्याच्या बॅक साईडला आहे ना कोणती तरी डिझाईन आहे. सेम कॉइन आहे हा एकच. आता हा कॉइन बघा तुम्ही, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, $25 या लिबर्टीचा. करोड बांधलेले याच्यावरती. त्यानंतर हा शिलिनचा कॉइन आहे. अरे शिलिनचा कॉइन, रिपब्लिको लिहिलंय ह्याच्यावरती, ऑस्ट्रेरियाची कुठलं काय 1990 मधला कॉइन आहे मित्रांनो. ह्याच्या बॅक साईडला फ्लावर्स बांधलेले आहेत. परत हा एक आहे, हा पण लिबर्टीचा कॉइन आहे, 1985चा कॉइन आहे. इथं वरती लिहिलंय, इन गॉड वी ट्रस्ट. 1 सेंट आहे हा मित्रांनो, 1 सेंट. इंडियात किती किंमत म्हणजे सांगा, 1 सेंट म्हणजे किती. परत हा तर बघा, 500 रुपयाचा डॉलर आहे. आपला नाही आहे, म्हणजे 500 रुपया लिहिलेलं आहे इथं. कुठल्या देशाचा आहे? बँक इंडोनेशियाचा कॉइन आहे हा मित्रांनो, इंडोनेशिया 500. आणि हे जे सगळे कॉइन्स आहेत, हे ह्याच्यावरती काय लिहिलेलं आहे ते वाचता येत नाही, म्हणजे बाहेरचे आहेत हे कॉइन्स. आता तुम्हाला नक्कीच सांगितलेलं असते कुठले कॉइन्स आहेत. हा बघा, चिराग दिलेले. परत हे 1 रुपया वाटतंय मला खरं मध्ये तर, हा पण किती आहे माहित नाही. हे 2 सेम कॉइन्स आहेत, हे पण आणि हा वाला. ह्याच्या बॅक साईडला तर फ्लावर पण नाही, झाड आहे आणि झाडाखाली आहे ना तलवार आहेत, झाडाखाली तलवार. आणि इथं 50 दिलेले, म्हणजे किती माहित नाही. हा एक आहे, ह्याच्या बॅक साईडला पण सरळ आहे का? हा सरळ आहे. हे सगळे ना आउट ऑफ कंट्रीचे कॉइन्स आहेत, भाषा मला तर समजत नाही. मित्रांनो, तुम्ही आहे ना सगळे कॉइन्स आणि नोटा बघितल्या असतील. माझ्याकडे 3 असे रेअर कॉइन्स आहेत, ते पण इंडियाचे कॉइन्स आहेत. ते तुम्हाला आहे ना मी आता दाखवतो. सगळ्यात पहिला कॉइन आहे ना, भोलू द गार्ड म्हणून एक कॉइन आहे, 2 रुपयाचा कॉइन आहे. दाखवतो तुम्हाला. हा कॉइन आहे तो मित्रांनो, 2 रुपयाचा, भोलू द गार्डचा. दाखवतो तुम्हाला, हे बघा. ह्याच्या बॅक साईडला ना छोटासा हत्ती बनवलेला आहे, कोट वगैरे घालून, आणि त्याच्या हातामध्ये आहे ना लालटेन दिलेली आहे. रेल्वेचा कॉइन आहे, 2003 मधला कॉइन आहे. आणि इथं खाली तुम्ही वाचू शकता, भोलू दी गार्ड म्हणून लिहिलेले. तुम्ही कधी हा कॉइन बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. मित्रांनो, आता तुम्हाला आहे ना दुसरा कॉइन दाखवतो मी. माझा आहे ना आवडता कॉइन येतो, म्हणजे मला कुठनं कसा भेटला तो कॉइन माहीत नाही, पण रेअर कॉइन आहे एकदम तो माझ्यासाठी. तर हा आहे बघा तो दुसरा कॉइन. ह्याच्या बॅक साईडला काय असू शकतं मित्रांनो, सांगा मला तुम्ही. जाऊ दे, मीच सांगतो. तर ह्याच्या मागं महाराष्ट्राचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज आहेत बघा. माझा फेवरेट कॉइन आहे छत्रपती शिवाजी महाराज, 1999 मधला कॉइन आहे बघा हा. तर आता ना तुम्हाला आहे ना मी तिसरा कॉइन दाखवतोय. तो 1 क्वार्टर आना कॉइन आहे इंडियाचा, खूप जुना आहे, 1920 मधला कॉइन आहे तो.
हा हे बघा तो थर्ड वाला कॉईन 1 क्वार्टर आना इंडिया 1920 मधला कॉईन आहे हा. आणि ह्याच्या बॅक साईडला आहे ना, ह्याच्या बॅक साईडला बघा तुम्ही बघू शकता जॉर्जी 5th किंगचा कॉईन आहे हा. जॉर्जी 5th किंग एम्पायर. मित्रांनो तुम्हाला आहे ना माझी कॉईन कलेक्शन जर आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करतोय. आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.